स्त्री सक्षमीकरण किंवा स्त्रियांनी काहीतरी केलं पाहिजे स्वतःहून असं फक्त तुम्ही ऐकलं असेल, पण याचा हा संदेश देणारा असं गार्डन देखील आहे बरं का पुण्यात. तर तुम्हाला देखील बघायचं आहे का हे गार्डन? तर चला आपण आज तिकडेच निघालेलो आहे. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात? तर आज आपण अशाच एका छान अशा पुण्यातल्या गार्डनला भेट देणार आहोत, पिंपरी चिंचवडमधील. तर हे आहे तेच उद्यान, याचं नाव आहे निर्भया उद्यान किंवा याला डॉल गार्डन म्हणतात. तर डॉल गार्डन का? तर इथे एक सुंदर अशी डॉलचा स्टॅच्यू आहे, खूप मोठा आहे आणि हा परिसर देखील खूप म्हणजे खूप मोठा आहे. अगदी 2.5 एकरमध्ये एवढा सगळा परिसर आहे. आम्ही जिच्यासाठी गेलो, अंशूसाठी गेलो, पण ती छान झोपी गेली होती, त्यामुळं काय मग आम्हीच थोडंफार फोटोशूट वगैरे केलं. आणि हा बघा सुंदर असा स्टॅच्यू आहे, मस्त. मला त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावा, कारण आपण फक्त ऐकलं होतं की स्त्री सक्षमीकरण झालं पाहिजे किंवा स्त्रियांनी आपण काहीतरी पुढे जाऊन केलं पाहिजे हे ते, पण हे प्रत्यक्षात संदेश देणारं असं गार्डन देखील आहे. तुम्हाला देखील नवल वाटलं असेल ना. आणि इथं बघा आई आणि मुलगीचा असं छान स्टॅच्यू आहे आणि असे सुंदर सुंदर स्टॅच्यू वगैरे आहेत बरं का. फुलं झाडं तर खूप छान आहेत आणि सगळी अशी हिरवीगार झाडं आहेत. आणि इथं फिरण्यासाठी पण असं वेगवेगळ्या राऊंडमध्ये किंवा असं रस्ते पण छान आहेत, त्यामुळे लहान मुलं सगळ्यात जास्त इथे खेळायला असतात. तोपर्यंत आमच्या अंशीची झोप झाली आणि ती पण उठून गेली. उठल्यानंतर ती रडायला लागली, पण असं वेगवेगळं स्टॅच्यू वगैरे पाहून ती पण छान खुश झाली. आई आहे बघ. मस्त आहे ना. हे काय फुलं झाडं तर इतकी सुंदर आहेत ना, अशी वेगवेगळी एकदम छान फुलं होती आणि सगळी हिरवीगार झाडं अशी आहेत. आणि त्यातनं एक वैशिष्ट्य म्हणजे तिथं आहे ना, मला चक्क मोगऱ्याच्या झाडाचे वेल देखील दिसले, कारण असं कधी शक्यतो दिसत नाहीत ना मोगऱ्याची झाडं. पण इथं छान इतके आहे ना, सगळ्या झाडांना असं कळ्या आलेल्या होत्या मोगऱ्याच्या. आणि त्यामुळं मग इथं थोडंसं आम्ही फिरलो, छान थोडं फोटो वगैरे काढलं. आणि हा जो डॉलचा स्टॅच्यू आहे ना, ते समोर जे भिंत छोटीशी उभा केलेली त्याच्यातून त्याची प्रतिकृती दिसते. आणि या गार्डनचं एक वैशिष्ट्य असं की या गार्डनला असं स्त्री शक्तीचा असा शेप दिलेला आहे. तर हे बघा, इथं मी एक फोटो देखील तिथला घेतला होता, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा, कारण या गार्डनचा वरून म्हणजे ड्रोनने वगैरे पाहिला ना तर तसा तो शेप दिसतोय. तर व्हिडिओ कसा वाटला ना. आणि इथं लहान मुलांना खेळायला ना वाळू पण आहे, त्यामुळं मुलं इथून बिलकुल जातच नाहीत. वाळू असं सेपरेट वाळूचा सेक्शन आहे मुलांसाठी खेळायला, तो पण मस्त वाटतो. आणि जर तुम्ही पुण्यात वगैरे पिंपरी चिंचवडमध्ये असाल तर या गार्डनला एकदा नक्की व्हिजिट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.